श्री गणेश महापुराण अध्याय क्रमांक 2। सोमकांत राजाला कुष्ठरोगाची व्याधी। सोमकांतासारख्या धर्मशील राजाच्या राजवटीत प्रजा सुखात आनंदात राहत होती, पण या आनंदालाही ग्रहण लागले। प्रारब्ध कर्म कोणालाही चुकत नाही, हेच खरे। मग राजाही त्याला कसा अपवाद असणार? त्यालाही त्याचे पूर्वकर्म भोगावे लागले। त्याला कुष्ठरोग झाला। या दुर्धर व्याधीने त्याला सर्वांगावर जखमा झाल्या, त्यातून रक्त व पू वाहू लागला, असह्य दुर्गंधी येऊ लागली। त्यामुळे सदुनांनी उदंड यश व अलोट कीर्ती मिळविलेल्या त्या राजाला परमावधीचे दुःख झाले। स्वकीयांची व लोकांची अपेक्षा सहन करत तो दिवस कंठू लागला। हे गलित गात्र परावलंबी जगणे त्यालाही कसे सहन होणार? तो अहोरात्र तळमळू लागला, प्रजेपासून तोंड लपवू लागला। त्याच्या अवस्थेला अंतच नव्हता। जीवनाविषयी तो अत्यंत निराश झाला होता। त्याने राष्ट्रत्याग करून अरण्यात जाण्याचा निश्चय केला। त्याने आपल्या पत्नीला, पुत्राला व 5ही विश्वासू प्रधानांना बोलवून घेतले। तो म्हणाला, मला पूर्वजन्मीचे कोणते दुष्कृत्य भोगावे लागत आहे तेच कळत नाही। गलित कुष्ठाने माझ्या शरीराची काय भयंकर अवस्था झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात। असे तिळतिळ झिजून मरणाची वाट बघण्यापेक्षा निर्जन अरण्यात राहणे केव्हाही योग्यच असे मला वाटते। म्हणून मी राज्याचा अधिकार हेमकंठाकडे सुपूर्द करून तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याचे ठरवले आहे। उर्वरित काळ मी जीवनवासात एकांतात ईश्वर चिंतनात घालवणार आहे। तुम्ही राजपुत्राला राजकारभारात योग्य ती मदत करा। बोलता बोलता राजा एकदम मूर्छित पडला। प्रधानांनी उपचार करून त्याला शुद्धीवर आणले, सात्वनपर बोलून त्याला धीर दिला। आपल्या प्रिय पित्याचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून हेमकंठ अगदी व्यथित झाला। पितृसेवेसाठी तोही वनात जाण्याची भाषा करू लागला। राणीची अवस्था ही वेगळी नव्हती। पतीविना कालक्रमणा करणे हे तिला मान्यच नव्हते। एकनिष्ठ प्रधानांच्या बाबतीत काय बोलावे? ते राजासाठी प्राण देण्यासही तयार होते। अशा प्रकारे राजपुत्र, राणी व त्या प्रधानांनी सुखोपभोगांचा व ऐश्वर्याचा त्याग करून राजाबरोबर वनात जाण्याचा हट्ट धरला।